मीरा भायंदर में दिव्यांगों का विधायक कार्यालय तक मार्च। भारी बारिश में मीरा भायंदर के विधायक कार्यालय के बाहर दिव्यांगों का आंदोलन। प्रहार संगठन के नेतृत्व में आंदोलन। विकलांगों के लिए साहित्य की फंडिंग न करने का विरोध। प्रहार की काजल नायक ने विधायक गीता जैन से लिखित में आश्वासन मांगा था, लेकिन विधायक ने कहा कि मैं शहर में दिव्यांगों को सुविधाएं दिलाने के लिए प्रतिबद्ध हूं। गीता जैन ने कहा कि दिव्यांगों के लिए 10 लाख का फंड स्वीकृत किया गया है। प्रहारचे काजल मॅडम आणि दुसरे काही दिव्यांग बाहेर बसले आहे आणि त्यांची मागणी आहे की तुम्ही दिव्यांगासाठी निधी आंबटित करा। मी त्यांना पत्र दाखवलं की माझी निधी मंजूर होऊन आली आहे आणि लवकरात लवकर त्या निधीचा मंजुरीप्रमाणे आम्ही अवयव सांगा किंवा व्हीलचेअर सांगा किंवा ज्यांना जे जरूरत आहे त्याचं वितरण करणार आहोत। तर ते ऑलरेडी म्हणजे त्यांची मागणी आहे ते ऑलरेडी काम झालेलं आहे, पण आता पण ते तरी हट्ट करून बसल्यात की आम्हाला असं लिहून पाहिजे तसं लिहून पाहिजे। त्यांची मागणी झालेली आहे पण बाकीचा हट्ट आम्ही पुरवू शकत नाही। म्हणून मी त्यांना विनंती केली त्यांना की तुम्ही आत येऊन बसा, विकलांगांना पावसात भिजू देऊ नका, तुम्ही चहा नाश्ता घ्या। पण ते बाहेरच बसायचा हट्ट केलाय त्यांनी आणि मला बघून खरंच वाईट वाटते की दिव्यांगांना तिथे पावसात भिजत बसायचं आणि उद्या त्याचे काय तब्येताला काय ताप बीप आला तर मला खरंच वाईट वाटणार आहे का ते माझी विनंतीला मान देऊन सुद्धा आत बसत नाहीये। मी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अध्यक्ष काजल परेश नाईक आहे। आज 1 वर्ष मी प्रत्येक क्षणी, आज हे माझं 9वं आंदोलन आहे। मीरा भाईंदर पालिकेवर आमचा आमरण उपोषण होता, ठिय्या आंदोलन होता, आयुक्तांचा कॅबिन सुद्धा आम्ही 24 तास कॅप्चर केलेला दिव्यांगांच्या स्टॉलसाठी। तेव्हा बच्चू कडू साहेबांकडे ही बातमी आम्ही पोहोचवली की आरटीआय मार्फत आम्ही 44 स्टॉल काढलेले आहेत, ते स्टॉल आयुक्त द्यायला कबूल नाहीये। तेव्हा भाऊंनी मीटिंग घेतली आणि आयुक्तांना ते स्टॉल मंजूर केले आणि 14 मार्चला आचारसंहितेच्या आधी स्टॉल मिळाले। स्टॉलचा म्हणजे सगळ्यांना लॉटरीमध्ये स्टॉलचे लेटर मिळाले, पण आजपर्यंत स्टॉल पण वाटले गेलेले नाहीयेत, कारण ते स्टॉल दिव्यांग राहतो पूर्वेला स्टॉल मिळाले पश्चिमेला, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलं, त्याच्यासाठी सुद्धा पत्र दिलं। तेव्हा आयुक्त साहेब समजले की हा खरोखर दिव्यांगांना प्रॉब्लेम आहे, तर ते आता पुढच्या आठवड्यामध्ये बच्चू कडू साहेबांच्या हाताने ते स्टॉलचं परवाना वाटप करणार आहेत। तसंच आम्ही 20 नोव्हेंबर 2023ला आमदारांविरोधात आंदोलन केलं होतं आणि महानगरपालिकेविरोधात आंदोलन केलेलं। त्यावेळेला आमचं आंदोलनचं स्टेज उचलण्यात आलं। पोलिसांनी आम्हाला सांगितलं की मॅडम आमच्यावर वरून दबाव आहे। त्यावेळेला आम्ही रस्त्यावर 3 दिवस होतो,